हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आपल्या घरात असलेले पांढरे कपडे काही काळाने असे पिवळसर पडतात। किती आपण त्याला धुवा घासा तरी ते पांढरं शुभ्रपणा त्याचा निघून जातो। तर आज आपण एक वस्तू आणि काही ट्रिक्स वापरून हे आपले पिवळसर पडलेले किंवा काही डाग लागलेले कपडे साफ करणार आहोत। आणि हे साफ करताना आपण अजिबात याला कुठे दगडावरती धुणार नाही किंवा ब्रशचाही वापर करणार नाही। न हाताने खूप जोर लावता आपटता असं काहीही करणार नाही, पण तरीसुद्धा आपले कपडे हे पांढरे शुभ्र निघणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता इथं मी माझ्या मिस्टरांचे व्हाईट शर्ट्स घेतले आहेत। तर तुम्ही बघू शकता कॉलरवरती बऱ्याच वेळेस खराबच होतात, घामानी वगैरे कॉलर आपली खराब होते जास्त। आणि काय होतं, आपण बऱ्याच वेळेस कॉलर घासतो तरी निघत नाही, बऱ्याच वेळ कपडे भिजत ठेवतो तरी हे नाही, आणि हे शर्ट काही काळाने असे पिवळसर दिसू लागतात। तर आज काय करणार आहोत, आपण जी ट्रिक वापरणार आहे त्यांनी हे कपडे पिवळसरपणाही त्यातला निघून जातो, किंवा असं हे काही कॉलर कफ मळालेले असतात तर तेही साफ होतात। तर आता मी इथं माझ्याकडे असलेले जेवढे व्हाईट शर्ट्स आहेत त्यात एक कुर्ता पण आहे, तर तोही घेतला आहे आणि त्यालाच आज आपण साफ करणार आहोत। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता हा एक पांढरा शर्ट आहे, मला इथं कॅमेऱ्यात तुम्हाला व्यवस्थित दाखवता येत नाही आहे, पण त्यावरती एक तेलकट डाग पडला होता खूप दिवसांपूर्वी। त्याला मी बराच वेळेस घासला, परंतु तो काही एवढा असा निघलाच नाही। तर तो डाग पण आज आपण या ट्रिकने साफ करणार आहोत, की बघूयात की तो निघतोय की नाही। तर आता हे आपले सगळे पांढरे कपडे धुण्यासाठी मेन आपण वापरणार आहोत इथं ब्लीचिंग पावडर। हो, इथं मी मयुरी कंपनीची मला आपल्या लोकल स्टोअरमध्येच भेटली ही ब्लीचिंग पावडर आणली आहे। याने तुम्ही टॉयलेट, पाण्याची टाकी किंवा टाईल्स वगैरेही क्लीन करू शकता। आणि अगदी स्वस्त असती, 60 रुपयाला मला ही अर्धा किलोचं पॅकेट पडलं आहे। परंतु इथं एक सांगायचं की ब्लीचिंग पावडर नेहमी कपड्यांना वापरणं हे खूप हानिकारक म्हणता येईल, किंवा चांगलं नसतं, कारण याने कपडे डॅमेज होऊ शकतात। म्हणून कधीही आपले पांढरे कपडे धुताना ते 2 ते 3 महिन्यांनीच ब्लीचिंग पावडरमध्ये एकदा धुवा, बऱ्याच दिवस आपले कपडे पांढरे शुभ्र राहतात। तर आता इथं मी कोमट पाणी करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपले 2 चमचे जे तुम्ही डिटर्जंट पावडर यूज करता कुठलीही असो ती टाकून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याचा फेस करून घ्यायचा। आणि मी पुन्हा एकदा सांगते, ब्लीचिंग पावडर तुम्ही रोजच्या कपड्यांना किंवा अगदी वीकली वगैरे वापरू नका, ती 2 ते 3 महिन्याने वापरायची। आणि आता ही पावडर पाण्यात टाकताना पण ती डायरेक्ट हातावर अजिबात घ्यायची नाही, अशी पॅकेटने टाका किंवा तुम्ही हँड ग्लोव्ज घाला किंवा एखाद्या स्पूननी याला टाका, कारण ही पावडर आपल्या स्किनला खूप हानिकारक असते। रॅशेस येतात ह्यानी, स्ट्रॉंग असते, तिचा स्मेल पण स्ट्रॉंग असतो, त्यामुळं थोडं ही हाताळताना काळजी घ्या। आता इथं मी 2 चमचे ही ब्लीचिंग पावडर टाकली आहे। आता डायरेक्ट हात घालायचा नाही, एखादा चमचा घ्या किंवा काही तुमच्याकडे लाकडी काठी वगैरे असेल त्याने ही आपल्या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्या, तिची अशी गुठळी वगैरे राहता कामा नये। आणि पूर्ण ती पाण्यात छान विरघळली त्यानंतरच आपण कपडे यात भिजवणार आहोत। ब्लीचिंग पावडरचं कसं आहे, तुम्ही जर सारखं कपड्यांवरती वापरलं तर त्याची शायनिंगही जाईल किंवा ते खराबी होतील, लवकर फाटू शकतील। म्हणून अगदी 2 ते 3 महिन्यांना ही प्रोसेस करायची। आणि दुसऱ्या कुठल्याही डिझाईनच्या कलरच्या कपड्यांवरती ही प्रोसेस अजिबात करू नका, तुमचा सगळ्या डिझाईन असो किंवा कलर हा उडू शकतो। फक्त जे प्लेन सफेद कपडे आहेत त्यासाठीच आपल्याला ही ब्लीचिंग पावडरची मेथड वापरायची। अगदी तुम्हाला वाटेल की छोटेसे डॉट डिझाईन असेल, एखादा आपला टॉप कुर्ता असेल तरी वापरू नका, पूर्ण तुमचा जो काही ड्रेस असेल तो डॅमेज होऊ शकतो। आता यात मी अगदी सगळे कपडे व्यवस्थित भिजतील एवढं पाणी घेतलं होतं। आता याला आपण रात्रभर असंच ठेवणार आहेत, कारण माझे हे शर्ट बरेचसे पिवळसर आणि खराबी झालेले होते, त्यामुळे रात्रभर ठेवणार आहे। जर नसल खूप जास्त तुमचे मळालेले किंवा
पिवळसर झालेले तुम्ही 2 तासासाठी ठेवलं तरीही चालेल किंवा साधं पाणी घेतलं तरीही चालेल. तर आता इथं मी सकाळी रात्री मी 8 वाजता ते भिजत घातले होते. आता 9 वाजलेत, तर 9 वाजता मी हे धुवायला घेतलेत सकाळच्या. तर तुम्ही पाहू शकता हे काढताना पण काय करायचं, चिमट्यानी वगैरे हे शर्ट्स काढायचे. डायरेक्ट हात घालू नका, हाताला रॅशेस वगैरे येऊ शकतात. आणि सगळे शर्ट्स काढल्यानंतर हे जे पाणी उरतं हे अजिबात फेकून द्यायचं नाही. याने तुम्ही बाथरूम किंवा टॉयलेट क्लीन करू शकता, खूप साफ निघतं. म्हणून ह्या पाण्याचा नक्की वापर करा. आणि आता ह्या कपड्यांवरती काय करायचं, बादलीने पाणी टाकून त्यावरती जे असलेलं ब्लिचिंग पावडरचं जे काही कंटेन असेल वगैरे सगळं ते आपल्याला धुवून घ्यायचं. हात न लावता फक्त पाणी ओतत जायचं. आणि त्यातलं जे काही ब्लिचिंग पावडरचा एक थोडासा स्मेल पण राहतो तर तोही निघून जातो. आणि नंतर सगळं स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही पाण्यातनं याला व्यवस्थित पिळून वगैरे घेऊ शकता. फक्त सुरुवातीला तुम्ही हात अजिबात लावू नका. सेन्सिटिव्ह स्किन असेल तर बराचसा त्रास होईल किंवा हाताला अशा चिरा पडतील, किंवा तुम्ही हँड ग्लोव्ज घालून ही प्रोसेस करू शकता. आता बरंच हे तुम्ही बघू शकता, माझा हा जो शर्ट होता हा अगदी आपल्याला दिसतोय की पांढरा शुभ्र दिसतोय. आता पाणीवरनं टाकल्यानंतर एका स्वच्छ पाण्यात आपल्याला व्यवस्थित असे पिळून घ्यायचे. आणि शेवटी काय करायचं, सगळे असे पिळून घेतल्यानंतर तुम्ही थोड्याशा सर्फ पावडर टाकून त्या पाण्यातही त्याला एकदा पिळून घ्या. कारण ह्या ब्लिचिंग पावडरचा आहे ना एक स्मेल असतो, तो जाण्यासाठी आपल्याला ह्याला एखाद्या आपली जी सर्फ किंवा छान फ्रेग्रन्स असलेली जी डिटर्जंट पावडर असेल तर त्याच्या पाण्यातनं एकदा पिळलं तर त्याचा तो जो ब्लिचिंग पावडरचा वास असतो तो निघून जातो. फक्त एवढंच करायचं, ना कुठला साबण लावायचा आहे ना कुठला ब्रश लावायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपले शर्ट काहीच मेहनत न घेता अगदी साफ झालेत. परंतु मी पुन्हा एकदा सांगते, ही प्रोसेस तुम्ही प्रत्येक वेळेस न करता अगदी 2 ते 3 महिन्यांनी आपल्या पांढऱ्या कपड्यांवरती करा. कारण सारखी ब्लिचिंग पावडर वापरली तर कपडे आपले लवकर डॅमेज होतील आणि फाटूही शकतात. आता तुम्ही पाहू शकता इथं हा पिवळसर डाग होता तर तोही आता मला दिसत नाही आहे. म्हणजे आपला तो डाग ब्लिचिंग पावडरने अगदी साफ झाला आहे आणि कॉलरही छान साफ झाली, काहीही ब्रश न लावता न घासता न आपटता. तर बघा, ही मेथड तुम्हाला आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करा. आता उन्हात मी इथं वाळत घातलेत आणि हे कपडे शक्यतो उन्हात वाळत घाला, म्हणजे ब्लिचिंग पावडरचा जो वास असेल काही असेल तर ते सगळं निघून जातं. आणि तुम्ही पाहू शकता की एकदम जसं आपण पूर्वी कपड्यांना थोडं पांढरं शुभ्र येण्यासाठी नीळ वगैरे वापरायचे तसे हे एकदम ब्राईट दिसत आहेत. आणि खरंच सांगते आधी असे पिवळसर पडले होते हे शर्ट्स आणि आता तुम्ही पाहू शकता की एकदम असे पांढरे शुभ्र. हा शर्ट तर खूप जुना होता, म्हणजे ते घालतही नव्हते, पण मी आज धुण्यासाठी घेतला तर तोही छान चमकू लागला आहे. तर चला मग ही टिप व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.